जय बाळूमामा मित्रांनो, संत सद्गुरू बाळूमामांच्या पवित्र चरणी कोटी कोटी प्रणाम। आज आपण एका अत्यंत पवित्र आणि भक्तांच्या मनातील महत्त्वाच्या प्रश्नावर बोलणार आहोत। संत सद्गुरू बाळूमामांचा 9 दिवसाचा उपवास कसा धरायचा। हा उपवास म्हणजे फक्त अन्नत्याग नव्हे, तर हा एक संपूर्ण आध्यात्मिक साधनेचा काळ आहे। शरीराची शुद्धी, मनाची शुद्धी आणि आत्म्याची उन्नती हे तीन या 9 दिवसात एकत्र साधले जातात। म्हणूनच मामांच्या भक्तांसाठी हे 9 दिवस खूप खास असतात। आता उपवासाचा कालावधी मित्रांनो, यावर्षी हा पवित्र उपवास सोमवार 9 मार्च 2026 पासून सुरू होत असून सोमवार 16 मार्च 2026 रोजी संध्याकाळी त्याचा समारोप होत आहे। म्हणजेच संध्याकाळी 16 मार्च 2026 रोजी हा उपवास संपणार आहे। आता एक विशेष गोष्ट लक्षात घ्या, उपवास सुरू होतो सोमवारी आणि संपतोही सोमवारीच। हा योगायोग नाही, तर मित्रांनो, सोमवार हा भगवान शंकराचा प्रिय वार असल्यामुळे या उपवासाला अनन्यसाधारण असे शिवशक्तीचे आशीर्वाद लाभतात। आता आहाराचे नियम, उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, काय खायचं, काय टाळायचं। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा विषय, या उपवासात काय खाण्याची परवानगी आहे। बाळूमामांच्या या उपवासात फक्त 3च गोष्टी ग्राह्य आहेत। पहिली गोष्ट म्हणजे दूध, दुसरी गोष्ट म्हणजे खारीक आणि तिसरी गोष्ट म्हणजे ताजी फळं। बस एवढ्याच 3 गोष्टी। आता अनेकांच्या मनात प्रश्न येतो, साबुदाणा चालेल का, भगर चालेल का, वरईचा भात, राजगिऱ्याचा लाडू, बटाट्याचे वेफर्स चालतील का। तर याचं उत्तर आहे नाही। हे सर्व पदार्थ तुम्हाला तुमच्या उपवासामध्ये सेवन करायचे नाही आहेत। तळलेले कोणतेही पदार्थ, शिजवलेले धान्य, कशालाही या 9 दिवसात स्थान नाहीये। एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधं मीठ या उपवासात पूर्णपणे वापरायचं नाहीये, त्याचं सेवन करायचं नाहीये। फळे खाताना चुकूनही मिठाचा वापर करायचा नाहीये। जिभेवर संयम ठेवणे हाच उपवासाचा पहिला पाया आहे। आता एक व्यावहारिक मार्गदर्शन, दिवसातून किती वेळा खावं। सकाळी दूध आणि खारीक घेऊन दिवसाची सुरुवात करावी। दुपारी ताजी फळे खावीत, केळी, पपई, सफरचंद, द्राक्षे, डाळिंब, त्या फळांचं सेवन करायचं आहे। संध्याकाळी पुन्हा दूध पिऊन उपवासाचा दिवस संपवावा। पाणी मात्र भरपूर प्यावे, शरीराला पाण्याची गरज असतेच आणि ते कधीही सोडायचं नाहीये। आता मनाचे नियम, मित्रांनो, संत सद्गुरू बाळूमामांची शिकवण काय सांगते, आतील शुद्धी। मित्रांनो, बाळूमामा नेहमी म्हणायचे, बाहेरचं सोडण्यापेक्षा आतले दोष सोडणं हेच खरं पुण्य आहे। म्हणूनच या 9 दिवसात कोणावरही रागवू नका, कोणाशी भांडणं करू नका, कोणाची निंदा नालस्ती करू नका, खोटं बोलणं टाळा। व्यसनांपासून दारू, तंबाखू, सिगारेट पूर्णपणे दूर ठेवा। मन विचलित झालं तर लगेच जय बाळूमामा किंवा ओम नमो शिवस्वरूपाय बाळूमामाय नमः या मंत्राचा जप सुरू करा। हाच उपाय आहे। हे 9 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करावं, घरात शांतता राखावी, जमेल तेवढं सत्संग, भजन, कीर्तन ऐकावं, चांगल्या गोष्टी ग्रहण कराव्या, मामांचे चरित्राचं वाचन करावं, आपल्या मनाला सतत चांगल्या विचारांनी भरून ठेवावं। आता मित्रांनो, दैनंदिन पूजाविधी, आता पूजेबद्दल बोलूया। पहाटे 5 वाजता उठावं, स्नान उरकावं, मामांच्या फोटोसमोर दिवा लावावा, उदबत्ती लावावी, पांढरे किंवा पिवळे कपडे घालावेत। हे रंग सात्विकतेचे प्रतीक आहेत। मनोभावे जय बाळूमामा किंवा ओम नमो शिवस्वरूपाय बाळूमामाय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा। मामांची आरती म्हणावी, शक्य असल्यास मामांची पोथी किंवा अभंग वाचावेत। संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा हीच प्रक्रिया करायची आहे। दिवा लावावा, आरती म्हणावी, जप करावा। दिवसभर कामावर असताना, प्रवासात असताना मनातल्या मनात मामांचं नाव घेत राहावं। नाम हीच सर्वात मोठी पूजा आहे। आता उपवासाचे आध्यात्मिक महत्त्व, मित्रांनो, हे 9 दिवस का महत्त्वाचे आहेत हे समजून घ्या। संत परंपरेत 9 हा आकडा 9 विधा भक्तीचे प्रतीक आहे।
श्रावण, कार्तिक, स्मरण, पाचसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या 9 दिवसात या 9ही प्रकारच्या भक्तीचा अभ्यास करण्याची संधी आपल्याला मिळते. बाळूमामा हे केवळ संत नव्हते, ते एक तेजस्वी सद्गुरू होते, ज्यांनी सामान्य माणसाला उद्धारासाठी आयुष्य वेचलं. त्यांचा उपवास धरणं म्हणजे त्यांच्या जीवनमूल्यांशी सत्य, प्रेम, करुणा आणि सेवा 9 दिवस एकरूप होण्याचा प्रयत्न करणं. या 9 दिवसात घरातील वातावरण बदलतं, कुटुंबात शांती येते, मनावरचं ओझं हलकं होतं. अनेक भक्तांनी अनुभवलं आहे की या उपवासानंतर त्यांच्या अडचणी दूर झाल्या, संकट टळली. हे मामांच्या कृपेचं आणि तुमच्या केलेल्या उपवासाचं फळ आहे. आता आजारी आणि वयोवृद्ध आणि विशेष व्यक्तींसाठी मार्गदर्शन. संत सद्गुरू बाळूमामा म्हणायचे, ज्या भक्तांना आजारपण आहे, वय झालं आहे, औषधं चालू आहेत, त्यांनी अजिबात घाबरू नका. बाळूमामा अत्यंत करुणामय आहेत. ते शरीराला त्रास देण्यासाठी उपवास सांगत नाहीत. अशा व्यक्तींनी एक वेळचं सात्विक जेवण घ्यावं. आपल्या जेवणात कांदा, लसूण न घालता बनवलेलं साधं शुद्ध जेवण घ्यावं. आजारी माणसांनी आपली औषधे वेळेवर घेणे बंद करू नये. शरीर हे देवाने दिलेलं मंदिर आहे, त्याची काळजी घेणं ही सुद्धा सेवाच आहे. गरोदर मातांनी आणि लहान मुलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपवास करावा. आम्हाला तुमची प्रेमाने केलेली भक्ती हवी आहे, शरीराचा छळ नव्हे. उपवास सोडण्याचा विधी. शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा, उपवास कसा सोडायचा. 16 मार्च सोमवारी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी मामांच्या फोटोसमोर दिवा लावा. मनापासून आरती करा. मामांना फळांचा किंवा तुम्ही बनवलेल्या गोडधोड पदार्थांचा नैवेद्य दाखवा. कृतज्ञतेने हात जोडा आणि मनामध्ये एक भाव ठेवा की संत सद्गुरू बाळूमामा तुमच्या सोबत आहेत. तुमच्या कष्टाचं, कर्माचं फळ तुम्हाला योग्य वेळेत मिळणार आहे. आणि मित्रांनो, शेवटी एक वाक्य बोलायला विसरू नका. माझ्याकडून या उपवासादरम्यान काही चूकभूल झाली असेल तर देवा, श्री संत सद्गुरू बाळूमामा मला क्षमा असावी असं म्हणून हा उपवास सोडा. पण उपवास सोडताना एक गोष्ट आवर्जून करा. एखाद्या गरजूला, भुकेल्याला अन्नदान करा किंवा उपवासाच्या शेवटच्या दिवशी तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या घराजवळ असलेल्या मंदिरामध्ये तुम्ही अन्नदान करा. एखाद्या गरीब मुलाला, वृद्धाला किंवा कोणत्याही गरजू माणसाला जेवण द्या. कारण मामा नेहमी म्हणायचे, गरिबांची सेवा हीच माझी खरी सेवा आहे. त्याचबरोबर जे गायी किंवा एखादं जनावर तुमच्या दारात येत असेल, तुमच्या आजूबाजूला असेल, तर त्याला चारा घाला, पाणी पाजा आणि उपवासाचा शेवट करा. तर मित्रांनो, हे 9 दिवस तुमच्या आयुष्यातील 9 सोनेरी पाने आहेत. या 9 दिवसात तुमच्या घरात सुख येवो, शांती येवो, समृद्धी येवो, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत, संकटे दूर होत, बाळूमामांची कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सतत राहो. हीच संत सद्गुरू बाळूमामांच्या चरणी प्रार्थना करतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा. कारण जो ऐकतो तो मामांच्या भक्तीच्या वाटेवर येतो आणि मामा कधीच आपल्या भक्ताला रिकाम्या हाताने जाऊ देत नाहीत. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. आणि अशाच माहितीसाठी आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.